तीन अटी मान्य करा तरच युद्ध थांबणार, इराणचा अमेरिकेसह इस्रायलला प्रस्ताव. अमेरिका इराण युद्धाचा 14वा दिवस. तेल अवीवसह मध्ये मोठे विध्वंस. मध्य इस्रायलची स्थिती गंभीर. आखातातील युद्धानं शेतकऱ्यांची होरपळ. कृषी साहित्याचे दर भडकल्यानं बळीराजा अडचणीत. हिंजवडी आयटी पार्कला गॅस सिलेंडरचा फटका. अनेक कंपन्यांमधील उपाहारगृह बंद. घरून डबा आणण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना. राज्यात सिलेंडरचा तुटवडा कायम. विरोधकांकडून केंद्र सरकारवर लक्ष. सरेंडर दे सिलेंडरचे बॅनर घेऊन सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी. भारताला इराण इस्रायल युद्धाची झळ. राज्यभरात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं सर्वसामान्यांची होरपळ. इंधन खरेदीसाठी अमेरिकेची परवानगी का लागते? युद्धातील भूमिकेवरून राहुल गांधींचा सरकारला सवाल. तर काही जण गॅसबाबत दहशत निर्माण करतायत. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर पलटवार. डोंबिवलीत गॅस कनेक्शन कटची भीती दाखवत आर्थिक फसवणूक. 2 महिलांना तब्बल 4 लाखांचा गंडा. सायबर भामट्यांच्या हाती गॅस टंचाईचं नवं हत्यार. विधानसभेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर. सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप. तर विधेयकामागे राज्य सरकारची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा.